राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर प्रकरणातील कथित आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदाराची फसवणूक आणि कागदपत्रे सादर न केल्याच्या निषेधार्थ बंडखोर सेना पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या 7व्या दिवशी आज अत्यंत लक्षवेधी असे तिरडी उठाव आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी अजित पाटील आणि प्रमुख सूत्रधार म्हणून आरोप करण्यात येत असलेल्या नयन जाधव उर्फ जयशंकर पाटील उर्फ छगन जाधव यांच्या नावाने प्रतिकात्मक तिरडी उचलून शहरातून फेरी काढत आंदोलन केले। यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीराव आवळे यांनी सांगितले की कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना गोरगरीब महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना 10 पटीने परतावा, कमी व्याजदरात कर्ज तसेच 1100 रुपये भरा आणि 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज मिळवा, 50,000, 1 लाख, 5 लाख भरा आणि 10 पटीने परतावा मिळवा अशा विविध आश्वासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आल्याचे आरोप आहेत। या प्रकरणात अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बंडखोर सेना पक्ष गेल्या 1 ते 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले। आवळे म्हणाले, कागदपत्रे दाखवा ही आमची साधी मागणी आहे, मात्र त्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे। मला नोटीस पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असला तरी आम्ही मागे हटणार नाही। लोकांचे पैसे परत मिळेपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे। आंदोलनात कार्यकर्त्यांनी गहिवर घालत प्रतिकात्मक तिरडी उचलली। आंदोलन स्थळापासून आंबाच्या चौकापर्यंत फेरी काढण्यात आली। यावेळी घोषणाबाजी व बोंब ठोकत निषेध नोंदवण्यात आला। या अनोख्या आंदोलनामुळे शहरवासियांचे मोठे लक्ष वेधले गेले। यावेळी शिवाजीराव आवळे यांनी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करत काल पायतान दाखवा आंदोलन केले, आज तिरडी उठाव आंदोलन केले, उद्या उघडे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशाराही दिला। या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष शशिकांत वायदंडे, राज्य सचिव कुमार वाघमारे, राज्य सल्लागार नागनाथ देसाई, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आलेश नागरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राहुल दिंडे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष ओम वाकसे, वडगाव युवक शहराध्यक्ष भालचंद्र दबडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। राजकिरण प्रकरणातील कागदपत्रे सार्वजनिक करा, गुंतवणूकदारांना न्याय द्या आणि संबंधित दाव्याची सत्यता स्पष्ट करा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी बंडखोर सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला। लाईव्ह मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे।